नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वांद्री इथं रवी इन्फ्राबिल्ड कंपनीच्या क्रशर कंपनीमुळे आंबा बागांचं मोठं नुकसान. कंपनीनं जादा उत्खनन करून शासनाची बुडवली रॉयल्टी. ग्रामस्थांनी केली तक्रार. जिल्हा प्रशासनाकडे त्वरित चौकशीची मागणी. रत्नागिरी शहरातील नाले सफाईच्या दाव्याचा फुगा फुटला. नगराध्यक्षांच्या प्रत्यक्ष पाहणीत पालिका कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार उघड. शिवराजेश्वर मंदिरासाठी शासनानं दिलेली मदत तुटपुंजी. ही मदत वाढवून देण्याची हिंदू जनजागृती समितीची पत्रकार परिषदेत मागणी. आणि कुडाळमध्ये उभारणार अद्ययावत क्रीडा संकुल. आमदार डॉक्टर निलेश राणेंची रत्नागिरी मिरजोळे क्रीडा संकुलाला भेट. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. मिऱ्या नागपूर महामार्गाचं काम करणाऱ्या रवी इन्फ्राबिल्ड कंपनी विरोधात वांद्री परिसरातील ग्रामस्थांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत. क्रशरसाठी खाजगी जमिनीतून वाढीव रस्ता काढून गेली 3 वर्ष आंबा कलमांचं नुकसान केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसंच भरपाईचं आश्वासन देऊनही कंपनीनं कोणतीही नुकसान भरपाई दिली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. तळेकांटे येथील शांताराम जयराम पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या जागेतील 80 आंबा कलमांचं 2023 पासून मोठं नुकसान झालं आहे. कंपनीनं भरपाई देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नमस्कार, माझं नाव शांताराम जयराम पाटोळे. ही माझी मिसेस उषा शांताराम पाटोळे. ही माझी जमीन आहे. इथे दगडापासून 2.5 एकर आहे आणि हा पण कलमबाग आहे, कलम काजू आहेत. आणि ही जी जमीन आहे ती पण माझीच आहे, समजलं की नाही. तर त्यांनी रवी इन्फ्रास्ट्रक्चरवाले बोलले की आम्ही त्यांच्या गाड्या सुरू झाल्या. मी म्हटलं गाडी जाऊ देऊ नका, ही माझी जमीन आहे. तर बोलले आम्ही तुमचं जे काही नुकसान भरपाई होईल, कारण त्यांची समोरून धूळ माझ्याच बागेत पडते जास्तीत जास्त. 4 वर्षात आम्हाला 4 वर्षात उत्पन्न मिळालेलं नाही आम्हाला. आम्ही लोन काढलेले, ना काजू ना आंबा. बँकेचं लोन काढलेलं होतं. 4 वर्ष झाली. 4 वर्ष माझे पती हॉस्पिटलमध्ये असल्या कारणाने मी काही गावाला आलेली नाही. तरी रवी इन्फ्राला मी काही रस्ता दिलेला नव्हता, तरी त्याने जबरदस्तीने रस्ता सामान नेऊन त्याने स्वतःचं काम चालू केलेलं आहे. त्याच्यानंतर मी फोनद्वारे त्यांच्याशी बोलले. परत मी मध्ये आली होती 8 दिवसासाठी. त्यावेळी मी मिटिंग घेतली आमच्या बागेमध्ये. तर मिटिंग घेतले त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला वर्षाला 3.5 लाख रुपये देऊ म्हणून, तुमचं जे नुकसान होईल ते त्यांनी अद्याप आम्हाला दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे मी त्यांना काही गाड्या नेऊ देणार नाही. दरम्यान ग्रामस्थ विनोद अनंत करवडे यांनीही कंपनीनं त्यांच्या जागेतून रस्ता वाढवून आंबा बागांचं नुकसान केल्याचा आरोप केला आहे. कंपनीचा क्रशर हटवून साहित्य हलवण्याची तयारी सुरू असून जबाब विचारल्यावर अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. माझं विनोद अनंत करवडे नाव आहे. मी या जागेचा मालक आहे. रवी इन्फ्राला का आम्ही रस्ता दिलेला नाही, तरी पण त्यांनी दमदाटी करून रस्ता आमची जमीन खोदकाम करून जबरदस्तीने गाड्या घालतायत. आम्ही त्यांना विचारायला गेलो
त्यांच्या माणसांना त्यांनी आम्हाला सांगितलं नाही, आम्ही वरती जाऊन अधिकाऱ्यांकडे जाऊन बा आम्ही तक्रार केलेली आहे, तुम्हाला काय करायचं असलं ते त्यांच्याकडे जाऊन करायचं, नाही तर तुम्हाला आतमध्ये टाकू, दमदाटी करून पोलिसांना घेऊन येताना दमदाटी करून आम्हाला आतमध्ये टाकणार आहेत. त्याने आम्ही काय करणार मग आम्ही त्याच्यानंतर. आणि आमचे भरपाई कालबाजी जे नुकसान भरपाई आहे 4 वर्षाची 3.5 लाख रुपये ते पहिले देतो म्हणून सांगितलं नाही, नाही आता ते नाकारत आहेत आणि आम्हाला पोलीस घेऊन सांगा ती आम्हाला दमदाटी करून आतमध्ये टाकायचं भाषा करतात. आणि ह्या कारणानं जिल्हा अधिकारी आहेत त्यांनी बा आमच्यासाठी लक्ष टाकावा, आमची भरपाई त्याने मिळवून आम्हाला द्यावी, आम्ही गोरगरीब माणसं आहोत. या प्रकरणात खाण मालक राजेश गणपत पेडणेकर यांनीही संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कंपनीनं खाणीत जादा उत्खनन करून शासनाची कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच चौकशीबाबत विचारणा केल्यावर प्रशासन आणि पोलिसांमार्फत दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचंही त्यांनी सांगितलं. माझी स्वतःची वांद्रे गावात स्वतःची जागा आहे क्वारी, ती 2.5 वर्षासाठी मी रवी इन्फ्रा कंपनीला भाड्यावर दिली होती. तर त्या कंपनीने त्याच्यानंतर 2.5 वर्ष करार संपल्यानंतर त्यांनी माझ्या समंजसाने माझ्याकडनं पुढे माल काढला आणि त्याचे पैसे अजून मला ते देणे आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी ती माझ्या इथे माती टाकलेली आहे, ती माती जवळजवळ 1 लाख क्युबिक मीटर आहे. ती पण माती उचलून नेतो करतात आणि अजूनपर्यंत नेलेली नाही. त्याच्यामुळे मला भरपूर त्रास होत आहे, माझं काम पुढे चालत नाही आहे. आणि आता त्यांनी स्वतःचा तिथे क्रेशर लावला होता, तर तो पण खोलून नेत आहेत. आणि माझे पैसे जे बुडवलेले आहेत ह्या जागेची पूर्णपणे रॉयल्टी भरलेली नाही आहे. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष देऊन रॉयल्टी पूर्णपणे भरून घ्यावी आणि माझे जे पैसे येणे आहेत ते पण देण्याचे सहकार्य करावे, एवढंच आपलं हे आहे. सरकारी अधिकारी त्यांना मदत सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते हे करत आहेत, मनमानी आपली करत आहेत. मनमानी करून पोलीस संरक्षणात क्रेशर उचलून नेत आहेत. गाववाल्यांचे पण पैसे ते अजून रस्त्याचे पैसे ठरल्याप्रमाणे गाववाल्यांचे पण पैसे ते देणे आहेत. रवी इन्फ्रा कंपनी जे झाडांचं नुकसान झालं आहे ते झाडांच्या नुकसानीचे पण पैसे रवी इन्फ्रा कंपनीने अजून दिले नाहीत लोकांचे. त्याच्यामुळे जर हे रवी इन्फ्रा कंपनी क्रेशर उचलून घेऊन गेले त्याच्यानंतर आम्हाला इथनं रस्ता बंद भविष्यात रस्ता बंद होऊ शकतो. त्याच्यामुळे शासनाने ह्याच्याकडे त्वरित लक्ष द्यावे आणि त्यांचा जो क्रेशर उचलून नेत आहेत तो त्वरित थांबवावा. पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्यांनी क्रेशर उचलला आहे, ती सरकारी अधिकाऱ्यांचाच त्याच्यामध्ये हात आहे, हे तर निर्वाद सत्य आहे. आम्ही सगळीकडे तक्रारी केल्या, पण तक्रारीच्या पुढे आम्हाला काय अजून उत्तर आमची आम्हाला मिळत नाही आहेत. फक्त रवी इन्फ्राच्या पाठीच सरकारी सगळे कर्मचारी रवी इन्फ्राच्या मागूनच फिरत आहेत. दरम्यान कंपनीकडून क्रशरचं साहित्य हटवण्याचं काम सुरू असल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून शासनानं तातडीची चौकशी करून नुकसान भरपाई वसूल करावी अशी मागणी होत आहे. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई 90% पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या रत्नागिरी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार प्रत्यक्ष पाहणीत उघड झाला आहे. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, आरोग्य सभापती नागवेकर आणि बांधकाम सभापती बंटी कीर यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली असता अनेक नाले कचऱ्यानं तुंबलेले असल्याचं समोर आलं. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a
I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, speaking fast, I could roast, I could gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past and the pettiness, a reflection of the emptiness, hilarious, you think you're worth my time, you're delirious, mysterious, because you hide behind a fake exterior, inferior, you know I'll always be a bit superior, get off of me, this ain't no humble brag, I want you to hear words, you can say them back, I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help, I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the fakeness. प्रमोद महाजन क्रीडा संकुल परिसर, पेटकिल्ला आणि अन्य भागातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण, प्लॅस्टिक आणि कचरा साचलेला आढळला. त्यामुळे संतप्त झालेल्या नगराध्यक्षांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची करडपट्टी काढली. जनतेला आणि आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जाईल असा इशारा नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिला. एप्रिल महिन्यापासून नालेसफाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी स्वतंत्र पथकही तयार करण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात नालेसफाईचं काम अपूर्ण असल्याचं या पाहणीत स्पष्ट झालं. दरम्यान येत्या 15 दिवसात शहरातील सर्व नाले पूर्णपणे साफ करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले असून अतिरिक्त JCB आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी शासनानं नुकताच वार्षिक निधी 3,000 रुपयांवरून 1,00,000 रुपये केला असला तरी हा निधी अत्यंत अपुरा असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केला आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी यापेक्षा अधिक निधी दिला जात असल्याचा दावा यावेळी करत समितीनं सरकारवर टीका केली. रत्नागिरी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक गोविंद भारद्वाज यांनी शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी वर्षाला फक्त 1,00,000 रुपये देणं म्हणजे शिवरायांचा अवमान आहे असं ते म्हणाले. नमस्कार, मी गोविंद भारद्वाज, रत्नागिरी जिल्हा समन्वयक हिंदू जनजागृती समिती. महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकमेव मंदिर महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. श्री शिवराजेश्वर मंदिर या मंदिरासाठी शासन आत्तापर्यंत दरवर्षासाठी 3,000 रुपये असा निधी देत होतं. 1970 पासून आत्तापर्यंत म्हणजे 2025 पर्यंत या 55 वर्षामध्ये केवळ 3,000 रुपये एवढा तुटपुंज निधी या मंदिरासाठी मिळत होता. नुकताच शासनाने या आर्थिक वर्षासाठी 1,00,000 रुपये एवढा निधी संमत केलेला आहे. वाढ केली ही स्तुत्य आहे, परंतु ही जी वाढ आहे ही अत्यंत तुटपुंजी आहे. कारण मंदिराचा जो खर्च आहे तर तो खर्च महिन्याला 50,000 रुपये इतका आहे आणि ते मंदिर छत्रपती शिवरायांचं आहे. त्या मंदिरामध्ये रोजची पूजा अर्चा, उत्सव, प्रसाद, आरती, मंदिराची स्वच्छता ह्या सगळ्यांच्या खर्चाचा जर विचार केला तर या मंदिरासाठी स्वतःहून 50,000 रुपयाचा निधी मंजूर करणं अपेक्षित होतं. परंतु तो निधी हा केवळ महिन्याला 8,333 रुपये एवढा तुटपुंज निधी मंजूर केलेला आहे. त्या उलट औरंगजेबाच्या कबरीसाठी मात्र 2.5 लाख रुपये एवढा निधी 2022 मध्ये मंजूर केलेला आहे. हिंदू जनजागृती समिती
आणि हिंदू विधिज्ञ परिषद आणि शिवप्रेमी आणि आमच्यासोबत असलेले सगळ्या शिवप्रेमी संघटना, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी अशी मागणी केलेली आहे की हा जो तुटपुंजा निधी आहे तर तो वाढवून त्याच्याऐवजी दर महिन्याला 1 लाख रुपये एवढा निधी या शिवराजेश्वर मंदिराला सरकारने द्यावा असं आमचं आवाहन आहे. या निमित्तानं एवढंच या निमित्तानं सांगायचं होतं. समितीनं माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी 22-23 या काळामध्ये 2 लाखाहून अधिक निधी खर्च करण्यात आल्याचा दावा केला. या उलट शिवराजेश्वर मंदिरासाठी मंजूर करण्यात आलेला निधी अत्यंत तुटपुंजा असल्याचं सांगण्यात आलं. मंदिरातील नित्यपूजा, फुलं, हार, दिवाबत्ती, प्रसाद, स्वच्छता, पुजाऱ्यांचं वेतन, बोटीचा खर्च तसंच शिवजयंतीसारखे उत्सव यासाठी वर्षाला 1 लाख रुपये अपुरे असल्याचं समितीनं स्पष्ट केलं. मंदिरासाठी किमान दरमहा 1 लाख रुपये निधी मंजूर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जय शिवराय. मी दीपेश विठ्ठल वारन, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष. तर आज हिंदू जनजागृती समितीमार्फत जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला सहभागी होता आलं आणि गडकिल्ले आणि छत्रपती शिवरायांचं जे सिंधुदुर्ग किल्ल्यावर मंदिर आहे त्या संदर्भात जो निधी शासनाने जाहीर केलेला आहे तो फारच कमी प्रमाणात दिला आहे अशी आमची सुद्धा धारणा आहे. आणि साहजिकच ती सर्वांचीच असायला हवी, महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेची असायला हवी. कारण 8,000 रुपये महिना हा गेल्या 55 वर्षानंतर बघितला तर खूपच, म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं तसं चेष्टा केल्यासारखंच आहे एक प्रकारे. तर ही चेष्टा न करता जो काही आवश्यक निधी आहे तो लवकरात लवकर शासनाने मंजूर करावा. तसेच फक्त मंदिरच नाही तर किल्ल्याच्या बाबतीत पण शासनाने विचार करावा. महाराष्ट्रात अनेक गड किल्ले असे आहेत त्या ठिकाणी साधे फलक सुद्धा लावलेले नाहीत, माहिती फलक नाहीयेत. कुठला किल्ला कशासाठी आहे, त्याचा इतिहास काय, किल्ल्याची बांधणी कशा प्रकारे केलेली आहे. आज महाराष्ट्रातले गड किल्ले म्हणजे एक महाराजांच्या युद्धनीतीचा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक प्रदर्शन आहे असं आपण म्हणतो. आणि ते जर आपण जगाला दाखवू शकत नसू तर हे सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्राने ती दाखवायलाच हवी. खास करून महाराष्ट्र शासनाने यावर जास्त विचार करायला हवा आणि गडकिल्ल्यांच्या बाबतीत अत्यंत गांभीर्याने सर्व विषय घ्यायला हवेत. कारण ज्या पद्धतीने गडकिल्ल्यांची अवहेलना चालू आहे ती कुठे ना कुठेतरी थांबायला हवी आणि सर्व प्रकारे निधी वाढवायला हवा. प्रत्येक किल्ल्यावर त्या पद्धतीने काम व्हायला हवं. आज गडकिल्ले संवर्धनाचं काम करत असताना आम्हाला जे काही प्रकार बघायला मिळतात ते अक्षरशः म्हणजे आम्ही सांगूही शकत नाही आणि ते दाखवू शकत नाहीत अशा प्रकारचे आहेत. तर यावर खूप गंभीर रित्या सरकारने विचार करायला हवा आणि महाराजांच्या मंदिराच्या विषयी जो काही निधी आहे तो जसं की आता साहेबांनी सांगितलं की औरंगजेबाच्या कबरीसाठी जर 2-2.5 लाखाच्या पेक्षा जास्त खर्च होत असेल तर मला वाटतं महाराजांसाठी 10 लाख रुपये पण कमी पडतील. तर याचा विचार सरकारने नक्कीच करावा आणि ही जी काही आमची मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी. धन्यवाद. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक संजय जोशी, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे दीपेश वारंग, अधिवक्ता अमित काटे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे सोहम कानविलकर, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे रत्नागिरी विभाग प्रमुख मयूर भितळे यांच्यासह विविध शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कुडाळ मालवणचे आमदार डॉक्टर निलेश राणे यांनी रत्नागिरी दौऱ्यात मिरजोळे MIDC इथं सुरू असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुडाळमध्येही अशाच धर्तीवर अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीजवळील मिरजोळे MIDC परिसरात कोट्यावधी रुपयांचा खर्च करून जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. इथं बंदिस्त डोम आणि कार्यालयीन इमारतीचं काम पूर्ण झालं असून सिंथेटिक रनिंग ट्रॅकचं काम सध्या सुरू आहे. या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्ष भेट देत संपूर्ण संकुलाची पाहणी केली. यावेळी रत्नागिरीचे प्रभारी क्रीडा अधिकारी विजय शिंदे तसंच बांधकाम विभागाचे अभियंता जनक धोत्रेकर यांनी जिल्हा क्रीडा संकुलातील विविध सुविधांची माहिती दिली. दरम्यान रत्नागिरीत आगमन झाल्यानंतर आमदार राणे यांनी ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात जाऊन दर्शन घेत पूजा आणि आरती केली. यावेळी श्री भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वांद्री इथं रवी इन्फ्राबिल्ड कंपनीच्या क्रशर कंपनीमुळे आंबा बागांचं मोठं नुकसान. कंपनीनं जादा उत्खनन करून शासनाची बुडवली रॉयल्टी. ग्रामस्थांनी केली तक्रार. जिल्हा प्रशासनाकडे त्वरित चौकशीची मागणी. रत्नागिरी शहरातील नालेसफाईच्या दाव्याचा फुगा फुटला. नगराध्यक्षांच्या प्रत्यक्ष पाहणीत पालिका कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार उघड. शिवराजेश्वर मंदिरासाठी शासनानं दिलेली मदत तुटपुंजी. ही मदत वाढवून देण्याची हिंदू जनजागृती समितीची पत्रकार परिषदेत मागणी. आणि कुडाळमध्ये उभारणार अद्ययावत क्रीडा संकुल. आमदार डॉक्टर निलेश राणेंची रत्नागिरी मिरजोळे क्रीडा संकुलाला भेट. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.